पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी अत्रे बोलतोय। प्रल्हाद केशव अत्रे। आज पहिल्यांदाच मी पंढरपुरात आलो आहे, पण मंदिरातील पांडुरंगाच्या दर्शनाला नाही, तर मंदिराबाहेर मरणाच्या दाराशी बसलेल्या आमच्या एका पांडुरंगाच्या दर्शनाला। पांडुरंग सदाशिव साने उर्फ तुमचे आमचे लाडके साने गुरुजी। कारण उभ्या महाराष्ट्राचे हे लाडके आणि प्रेमळ गुरुजी गेले 9 दिवस चंद्रभागेच्या या वाळवंटामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। कशासाठी? कारण संतांच्या या भक्तिमय पंढरपुरात विठोबाच्या लेकरांना मंदिरात प्रवेश बंदी आहे। अखेर गुरुजींनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलं। 9 दिवसांच्या प्राणांतिक उपोषणानं त्यांचं शरीर थकत चाललंय, प्राणज्योत मालवत चाललीये। महाराष्ट्राचा एक महात्मा तुमच्या गावामध्ये मृत्यूच्या मांडीवर येऊन तडफडतोय। बोला बोला, तुम्ही त्याला वाचवणार आहात की नाही? आईचं प्रेम काय असतं हे साने गुरुजींनी महाराष्ट्राला शिकवलं। त्यांची श्यामची आई हा अमृताचा झरा आहे। आपलं हृदयातलं सार कारुण्य पणाला लावून हा संत प्राण त्यागायला सिद्ध झालाय। आपल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून आई मंदिराच्या दाराशी आपले प्राण पणाला लावून बसली आहे। आज साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष पंढरपुराकडे लागलेलं आहे। मंदिराची दारं साऱ्यांसाठी खुली व्हावीत यासाठी प्रत्येकाने उठून प्रयत्न करायला हवेत। अरे जनतेच्या झुंडीच्या झुंडी मंदिराची दारं बाहेरून ठोठवायला लागल्यावर ती बंद ठेवण्याची कोणाची काय छाती आहे? उद्या 10 मे आहे। 57 सालच्या क्रांती युद्धाला उद्या 90 वर्ष पूर्ण होतील। या मंगल दिनी जर गुरुजींचा उपोषणाचा मान ठेवून मंदिराची दारं साऱ्यांसाठी उघडली गेली नाही तर उभा महाराष्ट्र पंढरपुरात लोटेल। गुरुजी, हा उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे। मंदिराचे दरवाजे उद्या साऱ्यांसाठी उघडणार म्हणजे उघडणारच। गुरुजी 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 ऐकलात का? गुरुजी ऐकलात का? गुरुजी आनंदाची बातमी। गुरुजी उघडले, दरवाजे उघडले। खरं बारकू दादा, तुम्ही दोघी काय बसला तिथे गप्पा मारत? काय झालं चंद्रका? अण्णाच्या प्रयत्नांना यश आले। चला चला लवकर चला।
लोकांनी विठू माऊलीच्या चरणावर माथा टेकला, जातीपातीची कुंकण मोडली. पांडुरंग पांडुरंग. देवाच्या लेकरांना तुम्ही न्याय मिळवून दिलात, तेव्हा आता उपोषण सोडा गुरुजी. तुमचे आत्मक्लेश सार्थकी लागले. पांडुरंग पांडुरंग. पांडुरंगा, हृदयाच्या गाभ्यातून तुला आर्त हाक मारली आणि तू ओ दिली नाहीस असं होऊच शकत नाही. तू आलास, तू धावून आलास आपल्या लेकरांसाठी. पांडुरंग पांडुरंग. अरे लिंबू पाणी आणा. मी माझ्या बहिणीच्या हातून, चंद्राकाच्या हातून उपोषण सोडली. चालेल. कुंडली कवरदे. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. चला सुधाताई, आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊ. अंगारला जा. चला या या. हे आंदोलन यशस्वी होण्यामागे माझ्या आईची शिकवण कामी आली. आईने सांगितले होते की तू निश्चयी झालास की तुझा निर्धार अजिबात सोडता कामा नये. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठलाचं दर्शन झालं. समद्या भक्तांच्या चेहऱ्यावर विठ्ठलाचं दर्शन झाल्यावर झऱ्यावानी आनंद वाहत होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बारको आजोबा, अण्णांना यश मिळालं, गरिबांना त्यांचा पांडुरंग भेटला. आता मला बयो आजीची पुढची गोष्ट सांगाल ना? सांगतो. इमामवाड्यातून सगुणा गाईला दिल्यानंतर पुढे काय झालं? या बयोला तर नुसत्या गोमूत्रानं अंघोळ घाला. आई, मी चुकीचं तर नाही ना वागले? बोल ना. नको ना रागव. आई अगं बोल ना, काय चुकलं माझं? अगं बोल ना आई. आत्या, तू तरी सांग ना. अगं मी सगुणा आणि मोरीला एकत्रित आणलं. हसराला तिच्या आईची भेट झाली. आई, माझं काय चुकलं त्यात?
सांजेनंतर बयो घराबाहेर पडते. अवघं गाव ओलांडून नदी पार करून इमामवाड्यात जाते आणि त्याचा तुम्हाला पत्ताही लागू नये. अहो पण मला खरंच माहिती. मान्य आहे की तुम्हाला डोकं वर काढायला सुद्धा उसंत नसते. घरातील कामे आणि मुलांचं करता करता जीव दमून जातो. प्रपंच म्हटलं की ते आलेच, पण मुलांकडे लक्ष देणे गरजेचं नाही का? चुकायचे तुम्ही आणि उद्धार परचुऱ्यांचा व्हायचा. हे काय बरोबर नाही. मुलीच्या लग्नाचं घडते आणि मुलगी अशी मुकाटे म्हटल्यानंतर झालेच कल्याण. नाही, तुमचे हे वागणे काय आम्हाला रुचले नाही. आधी ते शेण गोळे आणि आता हे. मोठ्या मुश्किलीने सान्यांच्या पायावर नाक रगडून त्यास राजी केले होते. आता हे लग्न मोडलेच. आता तोंडही पाहणार नाहीत आपलं ते. एवढी बातमी लपून राहते का? झाली गावभर. तिचे काहीही चुकले नाही. ना राधाची काही चूक आहे ना बयोनी काही अपराध केला. खरे अपराधी आहात तुम्ही, तू आणि बापू. काल तुम्ही कणखरपणा दाखवला असता तर बयोनं आज हे वेडधाडस केलंच नसतं. कर्तव्यात कसूर तुम्ही केलीये. तू दंड थोपटलेस नारायणा, पण बापूंनी डोळे दाखवल्यावर हातपाय लटपटले तुझे. तुझे वडील हयात असते तर बयोचं कौतुकच केलं असतं हो त्यांनी. सगुणा परत मिळाल्याचा आनंद झाला सगळ्यांना, पण जिच्यामुळे गाय गोठ्यात आली तिला मात्र शिक्षा. तिचं कौतुक करावं असं वाटलं नाही तुम्हाला, कारण तुमचा खोटा स्वाभिमान दुखावला जातोय. सगळे खरे, पण आई तुला माहित नाहीये बाहेर जगाला तोंड देताना काय होतं ते. आज बयो सुखरूप घरी आली म्हणून ठीक आहे, पण तिला काही कमी जास्त झालं असतं तर नाक कोणाचं कापलं गेलं असतं. अब्रूची एवढी भीती आहे तर कालच थोडा पुरुषार्थ दाखवायचा होता. लोकलज्जेचं हे भय काल कुठे गेलं होतं रे नारायणा? बयो, झोपच येत नाहीये. कशी येईल झोप? बयोताई नाही आहे ना. मग बोलव ना तिला. तिला नाही बोलवता येणार. तिला शिक्षा केली आहे ना बापूंनी. अरे पण तिथे सगुणेला परत घेऊन आली ना, मग तिला शिक्षा का? मलाही तोच प्रश्न पडलाय. महादेव, तू कसला विचार करतोयस? मला तर ना या वडील माणसाचं काही कळतच नाही. बयाताईला सगुणाला परत आणली म्हणून शिक्षा केली, तर उमा आतेला हात न धुता जेवायला बसली म्हणून शिक्षा केली. बापू तर कारणच शोधत असतात आपल्याला शिक्षा करायचं. हळूहळू बोल. बापूंनी ऐकलं तर तुला पण वरच्या खोलीत धाडतील. चांगलं आहे की मग मी बयाताई आणि उमा आते छान गप्पा मारू. मला पण शिक्षा हवी, मी पण येते वर. हे वेडाबाई, वरच्या खोलीत गेलं की उपाशी राहावं लागतं.
मला नको शिक्षा, मला खाऊ हवा. मला तर वाटतंय बयोताईला शिक्षा करायची काही गरज नव्हती. खरं तर सगुणाला शिक्षा करायला हवी होती. तिला काय गरज होती मामाच्या वाड्यात जायची? अरे मामाच्या वाड्यात नाही रे, इमाम वाड्यात. तेच ते, मामाचा वाडा काय आणि इमाम वाडा काय? बयोताईला शिक्षा झालीच ना. मी तर उद्या सकाळी सगुणाला सांगणार आहे, बयोताईने तुला सोडवून आणले ना, मग आता तूच बयोताईला सोडव. तुझी आई तर तुझ्याजवळ आली का मोरी, पण माझी आई माझ्यापासून दूर केली. आता मला कधी माझ्या आईच्या कुशीत जाता येईल ग? सगळाच गोंधळ त्या बयोच्या उद्योगांमुळे मोठीच पंचायत झाली बघ. आता आज तुमच्या मुलीस पहावयास येतो असा काल शब्द दिला होता की रे काकांनी परसुऱ्यांना. हो, मग आता काकांना जाऊया का असं परत विचारावं तरी पंचायत. पण ही भारी गंमतच झाली हा दादा. गंमत? हा, ही बयो मोठी धीट आणि तुझा सदाशिव अगदी भित्री भागूबाई. चल. अरे काल जरा शेतात फेरफटका मारायला चल असं म्हटलं तुझ्या लेकरास, तर म्हणतो नको 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 मला भीती वाटते. आणि ही बयो ही नदी पलीकडे थेट त्या इमाम वाड्यात जाऊन पोहोचली रे. हा, पण या नखा एवढ्या या मुलीचं धाडस अजबच आहे नाही दादा. मग काय काकांना सांगतोस की हीच मुलगी मला सून हवी म्हणून? सांगू का? काय असं सांगणार आहेस तू काकांना? नाही नाही नाही, तेच म्हणत होतो, अशी सून आपल्याला कशी चालेल. मग काय खुसूर पुसूर चाललंय दोघात? इकडे समोर या. उमाबाई, चला, तुमची शिक्षा संपली हो. तू कुठे निघालीस? तुझी शिक्षा अजूनही कायम आहे. कसं आहे ना, अगोचरपणा केला की शिक्षाही भोगावीच लागते, नाही का? चल ग उमे.